गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. होता होता गणपती बाप्पाचा विसर्जनाचा दिवस आला. आपल्या ह्या गोष्टी दररोज चालूच आहेत आणि तुम्ही ते ऐकताय, मला त्याचे प्रतिसाद येत आहेत. खूप खूप सगळ्यांना धन्यवाद. आता आपण गणपतीला, काल आपण बघितलं की शमी आणि मांदाराचं फूल हे गणपतीला का प्रिय झालं. तसंच गणपतीला अजून प्रिय असणारी अशी एक वस्तू म्हणजे दुर्वा. मग ह्या दुर्वा कशा काय गणपतीला आवडायला लागल्या, त्याची एक छानशी कथा आहे. एकदा अनलासूर हा महाभयंकर असा राक्षस, अहो त्याच्या आवाजानं पृथ्वी सुद्धा हादरून जायची. त्याच्या डोळ्यातनं अग्नीच्या ज्वाळा निघत असत आणि त्या ज्वाळांमुळे त्याच्या पुढे कोणी उभं राहू शकत नसे. त्यानं देवांना त्रास द्यायला सुरुवात केली. आता देवांचा काही इलाज चालेना. तेव्हा देवांनी असं ठरवलं की गणपतीला आपण शरण जाऊया आणि त्यांनी त्या गणपतीचं नामस्मरण करायला सुरुवात केली आणि त्याच वेळेला गणेशाचं बालरूपामध्ये तिथे प्रकटीकरण झालं. देवांच्या विनंतीला गणपतीने अनलासुराशी लढाई करण्यासाठी मान्य केलं. अनलासुराच्या आगीमुळे गणपतीच्या आजूबाजूचे सगळं जळून भस्म झालं. आता गणपतीशी आणि अनलासुराची लढाई चालू झाली आहे आणि गणेशाने बालरूप घेतलंय. बालरूपी ते रूप घेतल्यामुळे त्या अनलासुराला असं वाटलं की आपण त्याला सहज गिळून टाकू आणि म्हणून तो बालरूप गणपतीला गिळण्यासाठी त्याच्याजवळ आला. पण गणपतीने काय केलं, विराट रूप घेतलं आणि अनलासुरालाच गिळून टाकलं. राक्षसाचा नाश झाला खरा, पण त्याला गिळल्यामुळे गणपतीच्या अंगाची लाही लाही होऊ लागली, आग आग होऊ लागली. तो गडाबडा जमिनीवर लोळू लागला. त्याला पाण्यात त्यांनी गार पाण्याची आंघोळ केली, त्याच्या अंगावर चंदनाचा लेप लावला, पण तरी सुद्धा अंगाचा दाह काही कमी होईना. तेव्हा काही जणांनी सांगितलं की शंकरांनी हलाहल प्यायलं तेव्हा सुद्धा त्यांची आग आग झाली होती. तेव्हा त्यांनी नाग आपल्या सगळ्या शरीरावर धरले होते. तसं आपण याच्या पोटाला नाग बांधू, म्हणून गणपतीच्या पोटाला नागाचं बंधन असं असतं. पण तरी सुद्धा त्याची अंगाची आग काही थांबेना. मग शीतल असणारा चंद्र तेव्हा त्याच्या डोक्यावर ठेवला, म्हणून त्याचं आपण काल बघितलं की भालचंद्र सुद्धा त्याचं नाव आहे. ह्या गोष्टीमध्ये सुद्धा अशा तऱ्हेने त्याचं भालचंद्र नाव पडलंय. पण काही केल्या आग कमी होईना. गणपती बिचारा जमिनीवर गडाबडा लोळत होता आणि इतक्यामध्ये अनेक जवळजवळ 80,000 ऋषी तिथे आले आणि त्यांनी काय केलंय,